मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। आज दिवसभरामध्ये काय काय घडलं। आजचा दिवस तर खूप महत्त्वाचा होता, कारण आज संसदेचा आपला 6वा दिवस होता आणि आपल्या विधानसभेचं पण अधिवेशन सुरू आहे। शिवाय विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे निकाल सुद्धा आज लागलेले आहेत। मी 5-6 आज व्हिडिओ बनवलेले आहेत। सकाळी जे आपल्या संसदेमध्ये झालं, राहुल गांधी यांचं भाषण झालं। राहुल गांधी यांनी असं सांगितलं की आपला हिंदू धर्म हा हिंसक नाही आहे, पण बीजेपी जो हिंदू धर्म सांगते, बीजेपीचे लोक जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते मात्र हिंसक आहे असं राहुल गांधी म्हणाले। आणि याच्यावरून खूप मोठं राजकारण जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। एक फेक नॅरेटिव्ह सेट करणं सुरू झालेलं आहे की राहुल गांधी कसे हिंदू विरोधी आहेत। त्याच्यावर एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे। चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ मोठा पाहून घ्याल। त्यानंतर आज आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा रोहित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारलेले आहेत की पेपरफुटीच्या विरोधात कायदा कधी येणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की याच अधिवेशनामध्ये आपण तो कायदा पास करू। शिवाय देवेंद्र फडणवीस अजून एक गोष्ट म्हणाले, ते म्हणजे पेपरफुटी होतच नाही आहे, चुकीच्या गोष्टी तुम्ही पसरवत आहात। तर देवेंद्र फडणवीस यांना पेपरफुटी कशी झाली याचे सगळे बातम्यांचे कात्रणं मी लावून त्या व्हिडिओ पण मोठा बनवलेला आहे, तोही तुम्ही पाहाल। या व्हिडिओमध्ये इतकं सगळं मला सांगणं शक्य होत नाही। पुढे जाऊया, आज काय नवीन झालेलं आहे। पुढे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, विधान परिषदेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला। कुठल्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे काँग्रेसने, तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या एका उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे आणि त्या उमेदवाराचं नाव आहे प्रज्ञा सातव। आपल्याला माहिती असेल की प्रज्ञा सातव या राजीव सातव यांच्या मिसेस आहेत। राजीव सातव ज्यांची कोविडमध्ये डेथ झालेली होती। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की राजीव सातव हे लोकसभेवर निवडून गेलेले होते। त्यांचं संघटनेत मोठं काम होतं। राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते, अशाही बातम्या आहेत। आता ही पुढची बातमी बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, रोहित पवार यांचं वक्तव्य आहे। त्याचं परळीचा जो काही खून प्रकरण झालेला आहे, या प्रकरणामध्ये रोहित पवार असं म्हणाले की बोगस मतदान समोर आणलं आहे आणि त्यामुळे तर हे झालेलं नसेल ना। धनंजय मुंडे यांचा राईट हँड आणि लेफ्ट हँड सगळं काही चालवतात परळीमध्ये आणि त्यांच्या वतीने काही करण्यात आले आहे का ते तपासायला लागेल, असं रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य जे आहे ते परळीचे बबन गीते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष होते आणि त्यांच्या तालुक्यातील मरळवाडी गावाचे सरपंच बाबू आंधळे यांच्याशी पैशाच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर बबन गीतेंनी त्यांच्यावर गोळीबार केला, गोळी झाडली असं तक्रारीमध्ये म्हणलेलं आहे। आणि हे प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्यावर रोहित पवारांचं हे वक्तव्य होतं। आणि पुढची ही बातमी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की अंबादास दानवे यांनी मला शिवीगाळ केली असा आरोप प्रसाद लाड यांनी केलेला आहे। तर हे भाषण पाहताना मला इथे जाणवलेलं आहे, मला असं वाटतं की सभागृहामध्ये अशा प्रकारचं शिवीगाळ कुणीही करू नये। अंबादास दानवे महाविकास आघाडीचे सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचं जे आहे ते स्वागत केलं जातं, त्यांचं कौतुक केलं जातं, पण ते ज्या प्रकारे भाषा तिथे बोललेले आहेत ते खरं तर मला आवडलेलं नाही आहे। त्यांनीच काही तर कुणाही सदस्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये। या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। अजून मोठे व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही चॅनलला जाऊन पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये याच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तर नक्की पहा। चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा। थँक्यू सो मच।